उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जलविद्युत क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल उचलत 1.89 लाख कोटीची गुंतवणूक, 62,000 रोजगार निर्मिती अपेक्षित, जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार, 7 कंपन्यांपासून करार यशस्वी किमया केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा प्रत्यय येत्या काळात महाराष्ट्राला अधिक उत्तम विकासाकडे घेऊन जाणारा ठरेल, यात शंकाच नाही। जलविद्युत निर्मितीसाठी पेमेंट स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने NTPC, वेल्सपन न्यू एनर्जी NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर THDC इंडिया, टोरेट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले। यामुळे 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे। या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॅट असून 40,870 मेगावॅटचे पेमेंट स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे। जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि NTPC, वेल्सपन न्यू एनर्जी NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर THDC इंडिया, टोरेट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला। ज्यामध्ये 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे। या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॅट असून 40,870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी निर्णयाने 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होऊन जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वावलंबी बनून विजेचा तुटवडा संपणार आहे। तसेच महाराष्ट्रात नवीन रोजगार निर्मिती होणार असल्याने ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने जलविद्युत क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल म्हणावे लागेल, यात शंका नाही। NCN न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।